शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो, आपण आत्तापर्यंत बघत होतो की शेतकऱ्यांचे जे काही पीक विमा असेल, दुष्काळी अनुदान असेल, गारपीट अनुदान असेल, या सगळ्या गोष्टी ते सांगत होते की आचारसंहिता जरी असली तरी आम्ही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट करू. बट मध्यंतरी असं झालं की आचारसंहिता असल्यामुळे शासन काय होतं, जे काही त्यांना 400 पारचा नारा त्यांनी दिला होता, नारा त्यांना पूर्ण करण्यासाठी इकडे तिकडे हिंडावं लागलं आणि म्हणून त्यांना शेतकऱ्यांकडे वेळ द्यायला वेळच नव्हता. शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते, शेतकऱ्यांचे जे काही दुविधा आहे, ती दुविधा सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नव्हता. पण आता जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामधील संपूर्ण जे काही इलेक्शन होतं, 5 टप्प्यातील इलेक्शन, ते संपूर्ण झालेलं आहे. आणि याच्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी काय, तर अजून प्रश्नचिन्हच हे शेतकऱ्यांसाठी आहे. जर बघायला गेलं तर मागच्याच आठवड्यामध्ये कर्नाटक सरकारकडून शेतकऱ्यांसाठी दुष्काळ जाहीर करण्यात आला होता तिकडे देखील, आणि आता आपल्या महाराष्ट्रातील जी परिस्थिती पाहता तिकडे कर्नाटकमध्ये त्या सरकारने 3,500 कोटी रुपयांची मदत ही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करायला सुरुवात केली. मग आपलं शासन काय करते? आपलं शासन 400 पारच ते फिरवत बसलं आहे का? याच्यावर प्रश्नचिन्ह खूप मोठा आहे. हे अनुदान कधी मिळेल शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये, याविषयी पण आपण थोडंसं बोलणार आहे. की ही जी आचारसंहिता यांनी लावली आहे, 4 जूनला यांचा रिझल्ट आहे. ओके, 4 जूनच्या रिझल्टच्या आधी जे काही सरकारचा नियम आहे, सरकारचे जे काही GR आले ते 2 जूनपर्यंत या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे डिपॉझिट होतील. बट तत्पूर्वी जर आपण बघायला गेलं की महाराष्ट्रामधील तब्बल सर्व काही जे महसूल मंडळ आहेत, सर्व महसूल मंडळ ही पीक विमा असो किंवा अतिवृष्टीचे पैसे असो किंवा जे काही आपलं दुष्काळ जाहीर झाला होता ते दुष्काळाचे पैसे असो, हे सगळे पैसे शेतकऱ्यांचे पेंडिंग आहेत, अडकले आहेत. आणि ते पैसे आता 2 तारखेनंतर डिपॉझिट व्हायला सुरुवात होणार आहे. का? तर यांना पुढचं जे काही विधानसभेचं इलेक्शन आहे, हे एवढे निर्लज्ज आहेत हे लोक की हे काय करतील, विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या आधीच हे शेतकऱ्यांना पैसे डिपॉझिट करतील. कारण की त्यांना असं वाटेल की शेतकरी विसरतो. शेतकऱ्यांना आपण जर आता पैसे दिले तर विधानसभेच्या वेळेस आपण काय करू. पण त्यांना वाटायला पाहिजे की जो शेतकरी सर्वांचं पोट भरतो, जो शेतकरी स्वतः कष्ट करून मेहनत करून उपाशी पोटी आपल्या सर्वांचं पोट भरतो, त्या शेतकऱ्याला आठवण कशी पडेल, याची जाणीव सरकारने नक्कीच घ्यायला हवी आणि दखल देखील घ्यायला हवी आणि शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर पैसे डिपॉझिट करायला पाहिजे. अपेक्षा आपली अशी आहे की आपल्याला थोडीशी म्हणजे 4 जूननंतर शेतकऱ्यांना पैसे नक्कीच डिपॉझिट होतील. 4 जूननंतर इन द सेन्स पूर्ण जो काही जूनचा महिना असेल, त्या जूनच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांना नक्कीच पैसे मिळतील. धन्यवाद.